ध्यास बातमीचा, शोध सत्याचा। पाहत रहा निर्भीड न्यूज। चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी घडली। ही घटना कर्वेनगर येथील संभानगर हिंगणे होम कॉलनी येथे सकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यान घडली। या प्रकरणी वारजे पोलिसांनी आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे। पूजा लखन कांबळे वय 27 राहणार हिंगणे होम कॉलनी असे खून झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे। तर लखन बालाजी कांबळे वय 30 याच्यावर IPC 302 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे। याबाबत सुरेखा शरद मोरे वय 40 यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांबळे दाम्पत्य मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील असून कामाच्या निमित्ताने पुणे शहरात आले होते। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते। मात्र आरोपी लखन याला काहीच काम नव्हते। तो पत्नी पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत होता। यावरून त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते। मंगळवारी सकाळी याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाले। संतापलेल्या लखन याने फरशी कुऱ्हाडीने पूजाच्या गळ्यावर वार केला। यामध्ये गंभीर जखमी झाल्याने पूजाचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी पळून गेला। आरोपीचा शोध घेण्यासाठी 2 पथके रवाना करण्यात आली होती। तपास पथकाचे पोलीस अधिकारी यांना माहिती मिळाली की आरोपी हा त्याच्या मूळ गावी उस्मानाबाद येथे सोलापूर हायवेने मोपेड दुचाकीवरून जात आहे। पथक खासगी वाहनाने आरोपीच्या मागे गेले। दरम्यान आरोपी यवत येथे पुन्हा पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांची पथक यवतच्या दिशेने जात असताना आरोपी हायवेवरून विरुद्ध दिशेने पुण्याकडे येत असल्याचं दिसून आला। पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला। लोणी काळभोर टोल नाक्यावर पथकाने गाडी आडवी मारून आरोपीला थांबवले असता आरोपी गाडी सोडून पळून गेला। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून आरोपीला अटक केली। ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त भीमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर, पोलीस निरीक्षक गुन्हे अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे, रामेश्वर पारवे, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, हनुमंत मासाळ, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, अमोल सुतकर यांच्या पथकाने केली। ध्यास बातमीचा, शोध सत्याचा। पाहत रहा निर्भीड न्यूज।